केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे आणि यामध्ये मध्यमवर्गीयांना येत्या काळामध्ये मोठा दिलासा मिळेल असं देखील बोललं जात आहे। कारण जे महत्त्वाच्या आवश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले, त्यामध्ये एसी त्याचबरोबर टीव्ही आणि डिश कंप्लायन्सेस याच्यामध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि जीएसटीमध्ये घट करण्यात आलेली आहे। सगळ्यात आधी तर मी तुम्हाला नमस्कार करतो। माझं नाव अमित श्रीकृष्ण खानवलकर आहे आणि ही जी बातमी आली आहे की सरकारपासून ह्याच्यामध्ये जे टक्क्यांवरती जीएसटी टक्क्यांवरती आपल्याला सूट भेटली आहे, तर पहिले असं होतं की माणसाला ते घ्यायकरता जास्त परिश्रम करावं लागत होतं आणि आता जी कमी झालं आहे त्या हिशोबाने मला असं वाटतं की मध्यमवर्गीय परिवाराला जी त्यांनी दिलासा दिली आहे ती फार महत्त्वाची आहे। कारण ह्याच्यामध्ये सगळ्यांचीच अपेक्षा असते की आपणही एक वेळेस लक्झरी लाईफ म्हणजे जियायची, तर त्याच्यामध्ये पब्लिक करता छानच आहे सर। हा निर्णय मला असं वाटतं की छान आहे। खास करून टीव्ही एसी डिशवॉशर या गोष्टी मध्यमवर्गीय परिवारासाठी किती आवश्यक बनत चालल्यात आणि त्यामध्ये केंद्र सरकारने जीएसटी कमी करण्याचं धोरण घेतल्यानंतर याचा किती फायदा होणार आहे सामान्य माणसाला? ॲक्च्युली हे तर मध्यमवर्गीय परिवाराला म्हणजे फार लक्झरी आहे, पण तरी मध्यमवर्गीय परिवारामध्ये आपण 3 कॅटेगरीज आहेत आपल्या। एक मध्यमवर्गीय, एक उच्च मध्यमवर्गीय, एक अतिमध्यमवर्गीय। तर त्याच्यामध्ये जे अतिमध्यमवर्गीय जे फक्त विचार करत होते की आपल्याला घ्यायचं आहे, तर त्यांना यंदा ही संधी भेटेल की आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकतात। पण टीव्ही बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या घरात आजकाल टीव्ही असतो सर टीव्ही घेताना जर 4-5 हजार रुपये जीएसटी कमी झाल्यामुळे वाचत असतील सर तर ते सुद्धा किती दिलासा देणार? सर टीव्ही आजकाल काय तुम्ही बघा, आपण लोक टीव्ही बघत होतो त्यावेळेस रिमोटचं येत होता। आता सॉरी रिमोटचा नव्हता येत, तो बटनाचा येत होता, मग रिमोटचा आला। आपण पण जनरेशनच्या हिशोबाने वाढत चाललो आहे। आता जे हे टी व्ही येतात हे खूप संवेदनशील आहेत आणि प्रत्येक परिवाराला आणि प्रत्येक वर्गाच्या लोकांना वाटतं की आपणही आपल्या ह्याच्यात जे संवेदनशील वस्तू आणि नवीन नवीन कौतुक करण्यासारखे वस्तू आपण वापरावी। त्याच्यामध्ये किंमत कमी होताना कमी किंमत झाली आहे सर, तर ते खूपच छान आहे। माझी पण हौस आहे की मी पण एक घ्यायचा आहे, कारण माझा जो टी व्ही आहे तो बहुतेक 10-15 वर्ष झाले मी बंद करून ठेवला आहे, पॅकच आहे। तर आता नवीन एक आला आहे, तर आम्ही ते बिलकुल नक्की घेणार सर। या सगळ्या गोष्टींवरती आधी 28% जीएसटी आकारला जात होता, मात्र त्यामध्ये बदल करून आता फक्त 18% जीएसटी जो आहे तो या सगळ्या गोष्टींवरती लावण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता विक्रीमध्ये सुरू झाल्याचा पाहायला मिळतोय। आजपासून जीएसटी बचत महोत्सव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशभरामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी जीएसटीमध्ये बदल झाल्यानंतर जी जीएसटी कमी करण्यात आलेला आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टींची विक्री जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा तर आपण रियालिटी चेक या दुकानामध्ये पाहणार आहोत। एसी मध्ये जीएसटी मध्ये जो घट करण्यात आले त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की या एसीची जुनी किंमत ही 64,990 इतकी होती, मात्र आता जीएसटी ड्रॉप झाल्यानंतर म्हणजे जीएसटी घटवल्यानंतर तो 28%च्या ऐवजी 18% लावल्यानंतर आता याची किंमत जी आहे ती नवी किंमत 58,990 इतकी झालेली आहे आणि 6,000 रुपयांची सूट या एसीच्या खरेदीवरती मध्यमवर्गीयांना मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे वेगवेगळे एसी वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वेगवेगळ्या किमती सुद्धा मार्केटमध्ये होत्या। याची जर किंमत आपण पाहिली तर सुरुवातीची किंमत ही 50,990 इतकी होती आणि जीएसटी घटल्यामुळे किंवा जीएसटी कमी झाल्यामुळे त्याची किंमत आता 46,990 इतकी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। फक्त एसी वरती हे जीएसटी जे आहे तेच आकारले गेलेले नाहीये, तर 28% या आधीचे दर जे होते ते एसी वरती होते, टीव्ही वरती होते, त्याचबरोबर जी डिश वॉशर्स आहेत त्याच्यावरती सुद्धा लादले जायचे। मात्र या सगळ्यामध्ये जीएसटी जो आहे तो 28%चा कमी करून आता 18% करण्यात आलेला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती आजपासून देशभरामध्ये होताना पाहायला मिळते आहे। अजूनही काही कंपन्यांचे एसी आपण पाहतो, या सगळ्या एसीमध्ये आपण पाहिलं की जुना जो काही जीएसटी आकारला जात होता 28%, त्याची किंमत जर पाहिली तो इन्क्लूड करून तर या एसीची किंमत या वोल्टासचा एसी आहे त्याची किंमत आपण पाहतोय 64,990 इतकी आधीची किंमत होती, मात्र जीएसटी कमी केल्यामुळे 28च्या ऐवजी 18% जीएसटी आकारल्यानंतर त्याची किंमत आता 59,790 रुपये इतकी होताना पाहायला मिळते आणि 5,000
200 रुपये जे आहेत ते या एसीच्या खरेदीवरती कमी होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे फक्त टीव्हीवरती जे आहे 40 इंचाचा टीव्ही जर खरेदी करायला मध्यमवर्गीय माणूस गेला तर त्याच्यावरती सुद्धा दर हे कमी होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एसीच्या खरेदीवरती सुद्धा हा दिलासा मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. त्याचबरोबर डिशवॉशर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये जीएसटी जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय. याच्या आधीच केंद्र सरकारनं जे काही धोरणात्मक निर्णय घेतलेले होते त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे स्लॅब जीएसटी साठी ठरवण्यात आलेले होते. मात्र आता फक्त 2च स्लॅब जे आहेत ते जीएसटी साठी निश्चित करण्यात आले, ज्यामध्ये 5% आणि 18% हे जीएसटी येत्या काळामध्ये आकारले जाणार आहेत आणि स्पेशल टॅक्स जो आहे तो 40% असणार आहे, जो काही ठराविक गोष्टींवरती येत्या काळामध्ये आकारला जाणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना टीव्ही त्याचबरोबर एसी आणि डिशवॉशर जे आहेत त्याच्या खरेदीवरती आता येत्या काळामध्ये मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतो आणि या सगळ्याची अंमलबजावणी ही प्रत्येक दुकानामध्ये आजपासून होताना पाहायला मिळते. तशापैकी स्लॅब निश्चित झाल्यानंतर त्याची विक्री जीएसटी मध्ये घट झाल्यानंतर जी होते त्याच पद्धतीने ही जी साहित्य आहेत ती दुकानामधून विकली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.